महाराष्ट्रवन तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा। येत्या 17 एप्रिल रोजी आमची व्हॉट अबाउट सावरकर नावाची फिल्म रिलीज होते, त्यामुळे आम्ही तुमच्या प्रतिसादाची वाट बघतोय। नमस्कार, मी अतुल तोडणकर। आज होळीच्या सणानिमित्त आम्ही व्हॉट अबाउट सावरकर हा आमचा जो नवीन चित्रपट 17 एप्रिलला रिलीज होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात, त्या व्हॉट अबाउट सावरकरच्या टीमने आज होळीचं दहन केलेलं आहे। होळी म्हटल्यानंतर होळी हा सण वाईट प्रवृत्ती, वाईट विचार किंवा ज्या काही वाईट गोष्टी असतात मनात साचलेल्या त्यांचं दहन करण्यासाठी आहे आणि ती होळी आमच्या टीमने एकत्र साजरी केली। इथे काही देशद्रोही विरोधी किंवा काही जे वाईट विचारांचे, वाईट प्रवृत्तींचे जे विचार आहेत ते आम्ही आमच्या सिनेमात कशा पद्धतीने दहन केले हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच। पण तशा पद्धतीने सुरुवात आमच्या नशिबाने आम्हाला होळीचा सण मिळाल्यामुळे आम्ही तशा पद्धतीने सुरुवात केलेली आहे। होळी हा सण आहे, ती स्पर्धा नाही आहे। त्यामुळे होळीसाठी माझ्या बिल्डिंगची मोठी होळी किंवा आमच्या समाजाची मोठी होळी किंवा आमच्या मंडळाची मोठी होळी असं करण्यापेक्षा तो सण म्हणून साजरा करा। नमस्कार, मी अविनाश नारकर। व्हॉट अबाउट सावरकर सावरकरांच्या विचारांशी निगडीत असा हा चित्रपट आहे। तुम्हाला याच्यात रोजच्या जगण्यात तुम्ही किती चांगलं जगलं पाहिजे, तुम्ही किती चांगलं असलं पाहिजे, वाईट गोष्टी तुमच्या अवतीभोवती असतात त्या वाईट गोष्टींकडे कशा पद्धतीने त्या गोष्टींचं तुम्हाला निर्दालन करायचं आहे किंवा त्या गोष्टी नाहीशा कशा करायच्या आहेत, या सगळ्याची सोल्युशन्स तुम्हाला या चित्रपटामध्ये मिळणार आहेत। या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या चित्रपटामध्ये मिळणार आहेत। आज होळीच्या निमित्ताने आम्ही या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी इथे आलेलो आहोत। होळीचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या गत आयुष्यातल्या, पूर्वायुष्यातल्या ज्या काही वाईट गोष्टी असतील, जे वाईट विचार असतील, ज्या दुःख, यातना, अवहेलना, अपमान, सगळं जे जे काही वाईट आहे, आहे, ते सगळं त्या होळीच्या मध्ये दहन करायचं आहे, भस्मसात करायचं आहे। सो या निमित्ताने समाजाला किंवा तुम्हा सगळ्यांना एक संदेश म्हणून आम्ही आज होळीचा आजचा सण आम्ही या व्हॉट अबाउट सावरकरच्या टीमने आज केला।